हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. श्रीकृष्ण तुला. एकदा श्रीकृष्ण मित्रविंदा या राणीकडे जाण्यासाठी निघाला, परंतु तो प्रत्यक्षात सत्यभामेच्या महाली आला आणि त्याने दरवाजातच म्हटले, मित्रविंदे, तुझी फार आठवण आली म्हणून लगेचच आलो. श्रीकृष्ण आपल्या महाली आला म्हणून त्याचे स्वागत करायला आलेल्या सत्यभामेला मित्रविंदेचा मत्सर वाटला आणि श्रीकृष्णाला टोमणा मारण्यासाठी ती म्हणाली, मथुरा सोडून कंससूर आज इकडे कोठे आला? त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, मी कृष्ण आहे, येथे कंस कोठून आला? त्यावर सत्यभामा म्हणाली, मी सत्यभामा आहे, येथे मित्रविंदा कोठून आली? श्रीकृष्णाच्या चूक लक्षात आली आणि तो गुप्त झाला. आपण सवतीचा मत्सर केला म्हणून श्रीकृष्ण रागावला असे वाटून सत्यभामा उदास झाली. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. दासी तिची समजूत घालू लागली. त्यावर ती दासीला म्हणाली, तू श्रीकृष्ण जेथे असेल तेथे जा आणि त्याला कसेही करून माझ्याकडे घेऊन ये, म्हणजे माझे रुदन थांबेल. हुकमाची धणीन दासी श्रीकृष्णाकडे धावतच गेली आणि तिने श्रीकृष्णाची स्तुती करून आर्जवे करून त्याला सत्यभामेकडे येण्यासाठी विनवू लागली. त्यावर श्रीकृष्ण त्या दासीला म्हणाला, आत्ता मी फार महत्त्वाच्या कामात आहे, मी येऊ शकत नाही. या अनपेक्षित उत्तराने गोंधळलेली ती दासी आपली मालकीण आपली वाट पाहत असेल या जाणीवेने धावत धावत सत्यभामेच्या महाली पोचली. धावत आल्यामुळे तिचा अवतार झाला होता. ते पाहून सत्यभामेला वेगळाच संशय आला आणि तिने त्या दासीवर प्रश्नांचा भडीमार केला. सत्यभामा, तू धापा का टाकत आहेस? दासी, धावत आले म्हणून. सत्यभामा, तुझे कुंकू आणि केस का विस्कटले आहेत? दासी, श्रीकृष्णचरणी माथा ठेवून घासत तुमच्यासाठी विनवण्या केल्या म्हणून. सत्यभामा, तुझी वस्त्रे का भिजली आहेत? दासी, मत्स्यावतारी श्रीहरीला पाण्यात शोधत होते म्हणून. अशा प्रकारच्या अनेक शृंगारिक प्रश्नांना त्या दासीने भक्तिभावनेने उत्तरे दिली. तेव्हा सत्यभामेने तिला जाण्याची अनुज्ञा दिली. सत्यभामेला फार काळ ताटकळत ठेवणे योग्य नाही असा विचार करून श्रीकृष्ण सत्यभामेकडे आला. परंतु तो अन्य स्त्रीशी रममाण होऊन आला आहे अशा संशयाने श्रीकृष्णाला दरवाज्यातच सत्यभामेने अनेक खोचक प्रश्न विचारले. परंतु श्रीकृष्णाने त्या सर्व प्रश्नांना सुहास्यवदने अतिशय समर्पक उत्तरे दिली. तेव्हा सत्यभामेने त्याचे स्वागत केले. सत्यभामेचे श्रीकृष्णावर फार फार प्रेम होते. जन्मोजन्मी हाच आपला पती व्हावा अशा इच्छेने त्यासाठी काय करावे असे तिने नारदांना विचारले. भौतिक प्रेमापेक्षा प्रेममय भक्ती श्रेष्ठ आहे याचे महत्त्व सत्यभामेला समजावे यासाठी मनोमनी काही योजना करून नारद मुनी सत्यभामेला म्हणाले, तू एखाद्या विप्राला श्रीकृष्णाचे दान कर, म्हणजे तुला भरपूर पुण्य प्राप्त होईल आणि मग तुला जन्मोजन्मी श्रीकृष्ण हाच पती मिळेल. परंतु त्यासाठी अगोदर श्रीकृष्णाची परवानगी घे. असे म्हणून नारद मुनी श्रीकृष्णाकडे गेले आणि त्यांनी श्रीकृष्णाला याची कल्पना दिली. सत्यभामेला हा विचार पटला आणि तिने श्रीकृष्णाला याबद्दल विचारले. श्रीकृष्ण म्हणाला की जर एखादा विप्र माझा स्वीकार करायला तयार असला तर माझी काहीच हरकत नाही. त्याबरोबर सत्यभामेने एका ब्राह्मणाला बोलावले.
त्याचा आदर सत्कार केला आणि त्याला ती म्हणाली की मी आपल्याला श्रीकृष्णाचे दान देत आहे. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, श्रीकृष्ण चोर आहे, कपट कारस्थाने करणारा आहे, मायावी आहे, व्याभिचारी आहे, असत्य संभाषण करणारा आहे, घमेंडखोर आहे, स्वतःला अवतारी समजणारा अहंकारी आहे. त्याला सवळे ओवळे काहीही नाही की धर्मनीती असेही काही नाही. अशाचे दान मी स्वीकारू शकत नाही. तिने अन्य काही ब्राह्मणांना विचारले, परंतु अशाच कारणाने श्रीकृष्णाचे दान घ्यायला कोणीही तयार होईना. तिने श्रीकृष्णाला हे सर्व सांगितले. त्यावर श्रीकृष्ण साळसूतपणे सत्यभामेला म्हणाला की तू नारदांना का विचारत नाहीस? सत्यभामेला हा विचार पटला आणि तिने नारदांना तसे विचारले. नारदांनी सांगितले की जर श्रीकृष्ण माझ्याबरोबर खुशीने यायला तयार असेल तर मी त्याचे दान स्वीकारेन. सत्यभामेने श्रीकृष्णाला विचारले. श्रीकृष्णाने त्यासाठी सहमती दर्शवली. त्याबरोबर सत्यभामेने नारदांना श्रीकृष्णाचे दान विधीपूर्वक दिले. दान मिळाल्यावर नारदांनी त्यांची प्रवासाची पेटी श्रीकृष्णाला उचलायला लावली आणि त्याला घेऊन ते जाऊ लागले. बलरामाला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने सैन्य बरोबर घेऊन नारदांची वाट अडवली. बलराम नारदांना म्हणाला, मुनिवर्य श्रीकृष्णाला सोडा, नाहीतर आम्हाला तुमची हत्या करावी लागेल. नारद मुनी बलरामाला म्हणाले, मला श्रीकृष्णाचे दान सत्यभामेने दिले आहे आणि त्याप्रमाणे श्रीकृष्ण माझ्याबरोबर खुशीने आला आहे. मी कोणावरही सक्ती केलेली नाही. मला गरीब ब्राह्मणाला कशाला त्रास देता? पाहिजे तर हे सत्य आहे की नाही हे तुम्ही सत्यभामेला विचारा. त्यावर बलराम म्हणाला, त्यासाठी तुम्हाला श्रीकृष्णासह सत्यभामेकडे यावे लागेल. नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, चला. बलराम, सर्व यादव, नारद मुनी आणि श्रीकृष्ण सत्यभामेच्या महाली पोचले. तेथे सत्यभामा पलंगावर निश्चळ मनस्थितीत बसली होती आणि सर्व बाजूने तिला राण्यांनी घेरले होते. राण्या तिला जाब विचारत होत्या, श्रीकृष्ण जितका तुझा आहे तितकाच तो आमचाही आहे. तू मुकुंदावर जितके प्रेम करतेस तितकेच आम्हीही त्याच्यावर प्रेम करतो. माधव जितका तुझ्या सहवासात रममाण होतो तितकाच तो आमच्या सहवासातही रममाण होतो. तुला तो घननिळा जितका आवडतो तितकाच तो आम्हालाही आवडतो. जसा तुला तो चित्तचोर जन्मोजन्मी पती हवा आहे तसाच तो आम्हालाही जन्मोजन्मी पती हवा आहे. या सर्व प्रकाराने सत्यभामेला कोठून आपल्याला दुर्बुद्धी झाली आणि आपण हे काय भलतेच केले असे झाले आणि तिला रडू कोसळले. आता श्रीकृष्ण परत कसा येणार या चिंतेत सर्व राण्या विचार करत होत्या. इतक्यात दासीने त्यांचे लक्ष दरवाजांकडे वेधले. दरवाजात या सर्व मंडळींना पाहून त्यांना जरा दिलासा मिळाला. सत्यभामेने तिची चूक मान्य केली आणि त्या सर्व राण्यांनी नारद मुनींना श्रीकृष्णाला मोकळे करावे अशी विनंती केली. परंतु श्रीकृष्णा इतका सर्वोत्तम दास अन्य मिळणे शक्य नाही असे म्हणून त्यांनी साफ नकार दिला. त्यावर बलराम नारद मुनींना म्हणाला, मी तुम्हाला त्याबदली 10,000 सेवक देतो. नारद मुनींनी तिकडे दुर्लक्ष केले. अशा प्रकारे यादवांनीही हत्ती, घोडे, गायी देण्याचे असे अनेक अन्य पर्याय सुचविले, परंतु नारद मुनींना तडजोड काही मान्य होईना. शेवटी राण्या नारद मुनींना म्हणाल्या, मी तुम्हाला श्रीकृष्णाच्या वजना इतके दागदागिने, चांदी, मोती, सोने, हिरे, माणके, पाचू इत्यादी देतो. परंतु तुम्ही आमच्या अतिप्रिय अशा प्राणनाथांना दास्यत्वामधून मोकळे करा. त्याबरोबर त्या विप्राच्या तोंडाला पाणी सुटले आणि हा प्रस्ताव त्या ब्राह्मणाने मान्य केला. ताबडतोब सेवकांना सांगून एक मोठा तराजू टांगण्यात आला. एका पारड्यात श्रीकृष्णाला बसवण्यात आले
दुसऱ्या पारड्यात प्रथम सत्यभामेने दागिने घातले आणि मग एका एका राणीने दागिने घातले, तरी श्रीकृष्णाचे पारडे खालीच राहिले. सत्यभामेसह प्रत्येकीने आपापले दागिने चांदी, मोती, हिरे, माणिक, पाचू इत्यादी पारड्यात घालायला सुरुवात केली. तरी श्रीकृष्णाचे पारडे काही वर येईना. शेवटी सर्व राण्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने पारड्यात घातले, तरीही श्रीकृष्णाचे पारडे खाली ते खालीच राहिले. आता कोण कोण राण्या येथे आल्या नाहीत याची चौकशी करून त्यांना दागिने इत्यादी घेऊन यायला निरोप दिला गेला. सर्व आल्या, परंतु तेथे रुक्मिणी आलेली नाही असे लक्षात येताच काही राण्या लगबगीने तिच्याकडे गेल्या. रुक्मिणी तुळशी वृंदावनात श्रीकृष्णाचे चिंतन करत प्रशांत बसली होती. तिला राण्यांनी अदबीने नमस्कार केला आणि तिकडे सत्यभामेचे महाली श्रीकृष्ण आपल्या हातून जायची वेळ आली आहे याची तिला साद्यंत हकीकत सांगून कल्पना दिली. रुक्मिणी स्मितहास्य करत म्हणाली, आपण पुढे व्हा, मी आलेच. आलेल्या राण्या निघून गेल्या. रुक्मिणीने समोरील तुळशीचे एक पान काढले आणि ती सत्यभामेच्या महाली दाखल झाली. तेथे तिने प्रथम तराजूला प्रदक्षिणा घातली, श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि मनोभावे श्रीकृष्णाचे ध्यान करून तराजूत ते तुळशीचे पान वाहिले. त्याबरोबर तराजू खाली गेला आणि श्रीकृष्ण बसलेला तराजू वर आला. सर्वांनी जय जयकार केला आणि रुक्मिणीला शतशः धन्यवाद दिले. सत्यभामेने रुक्मिणीला नमस्कार केला आणि ती म्हणाली, भौतिक प्रेमापेक्षा प्रेममय भक्ती श्रेष्ठ आहे याचे महत्त्व मला पटले. श्रीकृष्णाने नारद मुनींकडे पाहून स्मितहास्य केले. नारद मुनींनी सर्व राण्यांचे दागिने इत्यादी जिचे तिला परत केले. मात्र तुळशीचे पान प्रसाद म्हणून स्वीकारले आणि गळ्यात वीणा अडकवून हातात पूजेची पेटी घेऊन त्यांनी त्रिभुवन यात्रेला प्रस्थान ठेवले. हरिओम.